श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो आणि चैतन्यमय जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते। तर आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आज भोगीचा दिवस होता आणि नववर्षाच्या सणांमधला आजचा पहिला दिवस होता जो सण सुरू होत आहे। तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करायचे असते। देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी आणि बाजरीची तीळ लावून भाकर बनवावी लागते। तर भोगी हा एक सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि कापणीच्या हंगामाची सुरुवात सुद्धा करत असतो। भोगी हा फक्त एक कर्मकांड नसतो तर तो नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस असतो। ह्या दिवशी भोगीच्या दिवशी इंद्रदेवांचेही स्मरण केले जाते। त्यानंतर दुसरा दिवस येतो तो संक्रांत आणि हे उत्सव सुख आणि समृद्धी आपल्या घरामध्ये आनंद घेऊन येत असतात। तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीचे पृथ्वीवर आगमन झाले होते अशी आख्यायिका सुद्धा आहे। त्यानंतर महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छेने त्याग केला होता। दक्षिणायनमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की जर दक्षिणायनमध्ये जर आपण आपल्या देहाचा त्याग करू तर आपल्याला गती मिळणार नाही असं भीष्म पितामहांचं म्हणणं होतं। त्यानंतर मुली स्कूलला गेल्या होत्या आणि 7:30 वाजले होते सकाळी। तर माझी US चा एक स्टुडंट आहे त्याची मला ट्युशन होती आणि मला ती ट्युशन घेऊन घरातलं पण सगळं काम करायचं होतं। तर मी इथं माझं सगळं आवरून मी काही डोक्यावरून पाणी घेतलं नाही कारण की ऑलरेडी संडेला माझा हेअर वॉश केला गेला होता। तर आपल्या आजी म्हणायच्या की जो भोगीच्या दिवशी हेअर वॉश करणार नाही, डोक्यावरून पाणी घेणार नाही तर तो कायम रोगी राहील असं म्हणणं होतं। आणि असंही म्हणतात की जो खाई भोगी तो राही सदा निरोगी असंही म्हटलं जातं। पहिल्या बायांचं पहिल्या म्हाताऱ्यांचं असंच म्हणणं राहायचं। आणि तर चला आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ। तर संक्रांत या सणाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ओळखले जाते। कधी तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो, तर पंजाबमध्ये लोहरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। कारण की गुजरातमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडण्याची ही पारंपरिक पद्धतसुद्धा आहे। तर त्याचप्रमाणे इथं माझी मिक्स भाजी बनवली गेली होती भोगीची। खूप छान सुहास दरमळत होता घरामध्ये। खूप छान लागते ही भाजी बाजरीच्या भाकरसोबत आणि भातासोबत। तर आयुष्यात माणसाने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की आयुष्यात काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा। कारण की आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही आलो आहोत जन्माला, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहोत। तर आपला भूतकाळ कसा होता याचा जास्त विचार न करता कोण आपल्यासोबत कसं वागलं याचा विचार न करता आपल्याला आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ कसा सुखकारक करायचा आहे ह्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे। तर आज होती शाकंभरी पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस आपण सत्यनारायण करत असतो। तर मलाही सत्यनारायण करायचं होतं। तर मी इथे संध्याकाळी ट्युशन संपल्यानंतर प्रदोष काळामध्ये सत्यनारायणची पूजा मांडणी करून घेतली आणि मला पोथी वाचन करायचं होतं। त्याचप्रमाणे नवीन नवीन सण येऊन जातात आणि आपल्याला काहीतरी नवीन नवीन गोष्ट शिकवून जातात, नवीन नवीन पद्धती शिकवून जातात। प्रत्येक वर्षाचा सण हा खूप नवीन नवीन गोष्टी घेऊन येतो आणि तेवढाच उत्साह असतो सणांमध्ये। प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याच्या त्याच्या रीतीभाती आणि रूढी परंपरा ह्या फॉलो करत असतात आणि ते सण साजरी करत असतात घरामध्ये। घरातलं वातावरणसुद्धा खूप चैतन्यमय आणि पॉझिटिव्ह होत असतं। तर नवीन नवीन गोष्टी केल्याने आपण खूप काही गोष्टी ह्या आपला म्हणजे भविष्याचा पल्ला आपण गाठत असतो। त्याचप्रमाणे संक्रांतीला तिळाचे पण खूप महत्त्व आहे कारण की ह्या दिवशी महाराष्ट्रात तीळ गूळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे। तर तिळाचे लाडू, तिळाची वडी, त्याचप्रमाणे तीळ गुळाची पोळी याचा नैवेद्य संक्रांतीच्या दिवशी दिला जातो। त्याचसोबत संक्रांतीच्या दिवशी किंवा याच्या भोगीच्या दिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते आणि ह्या मकर संक्रांतीला ज्या लग्न झालेल्या मुली असतात त्या लग्न झालेल्या मुलींना माहेर कडून हळदी कुंकवाचा करंडा किंवा कुयरी देऊन
तिळगुळ वापरून दागिने म्हणजे तिळगुळाचे जे दागिने बनवले असतात ते बनवून तिला परिधान करायला देतात. तसेच जावयाचा सुद्धा मानपान केला जातो. तर संध्याकाळी संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी महिलांना घरी हळदी कुंकवाला बोलावले जाते. त्यानंतर हळदी कुंकू लावला जातो आणि जे संक्रांतीच्या दिवशी जे सुगडं पूजन झालेलं असतं, जे बोळकं पूजन झालेलं असतं ते सुवासिनी महिलांना दिले जाते. तर संक्रांत हा सण सुवासिनींसाठी खूपच छान असतो आणि सगळ्याजणी एकत्र जमतात. तर काहींचं असं म्हणणं असतं की आत्ता जे आपण मीडियावर बघतो इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे, की काही लोकांचं म्हणणं असतं की संक्रांत ही जे हळदी-कुंकू असतं ते सुवासिनी फक्त एक दिखाऊपणा करतात, की माझं घर किती सुंदर आहे, माझं घर किती छान आहे. पण एक गोष्ट निगेटिव्ह गोष्टीकडे न जाता आपण पॉझिटिव्ह गोष्ट पण घेतली पाहिजे, की 12 महिने म्हणजे एक वर्षापर्यंत लेडीज ही घराच्या बाहेर निघत असते. तर तिच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची वेळ येते, तर तिला असं डिमोटिवेट करू नका. ती वेगळं काहीतरी करते, सगळ्यांमध्ये मिक्स होते. कारण की सणासुदीलाच स्त्रिया एकत्र येत असतात. इतर टायमाला तर त्या म्हणजे त्यांचा संसार वगैरे ह्याच गोष्टींकडे लक्ष देतात जास्त करून. तर त्यांच्या ह्या गोष्टी जेव्हा त्या करतात, तर त्या गोष्टीमागे आपण पॉझिटिव्हने पण बघितलं पाहिजे. कारण की ते केल्याने आपलं घरही स्वच्छ होत असतं. म्हणजे आपल्याकडे हळदी-कुंकू असतं, तर घरही स्वच्छ होतं. ती स्वतःही फ्रेश होते आणि आपल्याला पण घरामध्ये छान वाटत असतं. तर आपण थोडंसं पॉझिटिव्हने बघितलं ना, चांगल्या दृष्टीने बघितलं ना, तर आपल्याला ते गोष्ट चांगलंच दिसत असते. असं काही नसतं, की प्रत्येकच लेडीज ही दिखाऊपणा करत असते असं म्हणून. तर ह्या अशा भंकस कल्पना या घेऊ नका. चांगली दृष्टी ठेवा आणि चांगली दृष्टी ठेवल्याने आपल्याला सगळं काही चांगलं दिसत असतं. तर इथं माझी तिळाची चिक्की तयार झाली होती, कारण की उद्या सकाळी संक्रांत असल्यामुळे तिळगुळची चिक्की माझी राहिली होती आणि छान आली होती. म्हणजे खुसखुशीत आणि खरपूस लागत होती. तर गरम गरम असल्यावरच मी तिला कट करून घेतली, कारण की नंतर थंड झालं की ती कट होत नाही, खूप त्रास देते करायला. त्याच्यामुळे मी गरम गरम असल्यावरच इथं कट करून घेतली. तर तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की आपल्या आयुष्यात प्रचंड सुख आणि आनंद येवो. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.